ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की घरामध्ये तन्वी परत येणार ह्या विचारानेच घरातल्या सगळ्यांना खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर आता लगेचच आई म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी तन्वीला मी पुन्हा या घरामध्ये घेणार नाही. तन्वीच्या परत येण्यामुळे किंवा सापडण्यामुळे रविराज भाऊजी किंवा प्रतिमाला सुद्धा आनंद झालेला नाही आहे. जी मुलगी स्वतःच्या आईच्या जीवाची पर्वा करत नाही, ती उद्या कशावरून सासरच्यांना विष देऊन मारून नाही टाकू शकत. त्याबरोबर लगेचच प्रतापसुद्धा म्हणत असतो, खरं म्हणायचं झालं तर तन्वी जर आपल्याला सापडली नसती तर कमीत कमी तेच बरं झालं असतं. नाही म्हणजे कमीत कमी आपल्या मनात तिच्याबद्दल जे प्रेम आहे ते तसंच्या तसं तरी राहिलं असतं ना. पण आता तन्वी सापडल्यानंतर जो काही मनस्ताप होतोय तो नको वाटतोय. जर सापडली नसती तर आपल्या आठवणीत लहानपणीची ती गोड मुलगी ती तन्वीच राहिली असती. त्याबरोबर आता इकडे अस्मिता म्हणत असते, ह्या सर्वामध्ये मला वाईट वाटतंय ना ते म्हणजे फक्त आणि फक्त अश्विनचं. अश्विनला तन्वी गुंडाळणार म्हणजे गुंडाळणारच आणि अश्विनला गुंडाळूनच ती आपल्या घरामध्ये शिरकाव करणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याबरोबर आता इकडे प्रिया आणि अश्विन हे दोघंजणं घराबाहेर अजूनही बसून राहिलेले असतात. तर आता अश्विन हा मात्र काही बोलत नसतो. तर प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की किती वेळ हे असं अजून मच्छरांना रक्त पिऊन देणार आहे मी आणि घराबाहेर बसणार आहे. नाही, आता मला काहीतरी केलंच पाहिजे. घरामध्ये तर मला जायचंच आहे. इथे किती वेळ हे असं मी बसून राहणार. आणि मग लगेचच आता ती अश्विनला म्हणायला लागते, अश्विन अरे आपण कशाला हे असं बसून राहायचं, चल ना जाऊयात ना आपण घरात. काय गरज आहे हे आपल्याला असं बाहेर बसून राहण्याची. चल अश्विन आपण घरात जाऊया. त्यावर अश्विन तिला म्हणतो की नाही तन्वी, आपण घरात जायचं नाही. त्यावर ती म्हणते, अरे असं काय करतोयस अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो, नाही अगं तू तुरुंगात गेल्याच्या नंतर ही लोकं कशी वागली आहेत ना ते फक्त मी बघितले. अगं सगळी उलट्या काळजाची आहेत ही माणसं. तुला माहीत नाही, तू तुरुंगात गेल्यावर ह्यांना आनंद झाला होता. त्यावर ती म्हणत असते, अरे अश्विन मग उलट चांगलं आहे ना. तसंही मला माझ्या माणसांना माझ्यामुळे कधी दुःखी करायचं नव्हतंच. मग जर ती आनंदात होती तर हे माझ्यासाठी बरंच आहे. तू उगाचच्या उगाच त्यांच्यावरती इतका राग धरून ठेवलेला आहेस. तू मनातला राग सोड आणि चल ना आपण पुन्हा घरात जाऊ. त्याबरोबर अश्विन म्हणतो, नाही तन्वी आपण पुन्हा तिकडे जायचं नाही म्हणजे नाही. बास अगं खूप आनंद झाला होता या सगळ्यांना तू तुरुंगात गेल्यावर. अगदी हसत होते, खेळत होते आणि मग बघ आता कसं. त्याबरोबर आता लगेचच इकडे कल्पना म्हणत असते की आपण तिला घरात घ्यायचं नाही म्हणजे नाहीच, काहीही झालं तरी. त्याबरोबर आता अस्मिता म्हणत असते, आपण कितीही काही ठरवलं ना तरी ती अश्विनला बरोबर गुंडाळणार. एक गोष्ट अशी आहे जी अजूनही मी तुम्हाला सांगितलेली नाही आहे, तुमच्यापासून लपवली आहे. त्यावर कल्पना म्हणते, काय लपवलेस अस्मिता, काय गोष्ट आहे ती, सांग पटकन बोल. अस्मिता गप्प राहू नकोस, बोल, उगाच डोक्याला ताप नको वाढू बाई आमच्या. त्याबरोबर आता अर्जुनसुद्धा म्हणायला लागतो, अस्मिताई काय झालं आहे हे बघ, बोलून टाक, जे काही असेल ते सांग तर खरं आम्हाला, मगच आम्हाला सुद्धा माहीत होईल ना. मग आता लगेचच अस्मिता सांगायला लागते की तन्वीने माझ्या चोरोटीच्या वेळेस तेल सांडलं होतं. त्याबरोबर सायली म्हणते, काय. त्यावर अस्मिता म्हणते, हो आठवतंय मी पाय घसरून पडणार होते, ते तेल तन्वीने सांडवलं होतं. आणि नंतर तिने सारवासरव करण्यासाठी मला सांगितलं की तिला असं वाटलं होतं की या तेलावरून सायली घसरून पडेल आणि तिला पाडण्यासाठी तन्वीने हे तेल सांडलं होतं. पण खरं तर तसं नव्हतं, तिने मला पाडण्यासाठी ते तेल सांडवलं होतं आणि त्याचा आळ ती सायलीवर घालणार होती. त्याबरोबर हे ऐकून कल्पनाला राग येतो. कल्पना म्हणते, काय म्हणजे तन्वीने सायलीला त्रास देण्यासाठी तुझ्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही. त्याबरोबर लगेचच सायली म्हणत असते, शी ही प्रिया इतक्या खालच्या थराला जाऊन कसं वागू शकते. मधुभाऊंनी आमच्यावरती किती चांगले संस्कार केले, आम्हाला किती चांगलं शिकवलं आणि तन्वी मात्र हे प्रिया मात्र हे सगळं काय करते. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तिला का कळत नाही आहे ना ते मला खरंच समजतच नाही आता. त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रिया ही अश्विनला म्हणायला लागते, अरे अश्विन तुला माहिती आहे का, जेवढं घर मोठं असतं ना घरातल्यांचं मनही अगदी तेवढंच मोठं असतं. आणि हे तर तुझे आई बाबा आहेत, आपल्यावरती असे किती काळ नाराज राहू शकतात. चल ना तू माझं ऐक, आतमध्ये चल, मला खात्री आहे बघ घरातले नक्की सगळे आपल्याला स्वीकारतील, ते घरात घेतील. पण असं आपण किती वेळ बाहेर बसून राहायचं, तू चल तर खरं माझ्याबरोबर. अश्विन म्हणत असतो, नाही तन्वी मला कुठेही यायचं नाही आहे आणि त्या घरात तर अजिबातच नाही यायचं आहे, समजलं, मी तिकडे येत नाही आहे. त्याबरोबर ती म्हणत असते, अश्विन अरे पण. त्यावर अश्विन म्हणतो, नाही जायचं आपण.
आणि जर घरात जायचंच असेल तर आपणही तोच पर्याय करायचा जो सायली आणि अर्जुनने केला होता. ते कसे तंबू ठोकून राहिले होते, मग आता आपणही तंबू ठोकून राहायचं. तर आता इथे प्रताप म्हणत असतो, शी किती खालच्या थराला जाऊन वागते ही मुलगी. त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणते की नाही, आता हे जे तन्वीने केलंय ना ते खूप चुकीचं आहे आणि आता मात्र मी तिला सोडणार नाही. जर तिला चांगली अद्दल घडवली ना तर मी सुद्धा माझं नाव कल्पना सांगणार नाही. आलेच मी असं म्हणून आता लगेचच कल्पना ही प्रियाला जाब विचारण्यासाठी म्हणून तिकडनं बाहेर जायला निघालेली असते. ती म्हणते, सोडणार नाही मी तन्वीला. ती माझ्या मुलीच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाशी खेळ करते. म्हणजे काय, जर काही कमी जास्त झालं असतं तर किती महागात पडलं असतं ते आपल्याला. त्याबरोबर सायली म्हणते, आई थांबा. कल्पना थांबते. सायली म्हणते, आई थांबा, शांतपणे बसावर तिथे. कल्पना बसत नसते. त्यावर सायली म्हणते, आई प्लीज, मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही तिथे बसा तर प्लीज बसा, ऐकून घ्या ना माझं. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, अगं पण. त्यावर सायली म्हणते, आई मी सांगते म्हणून प्लीज. त्याबरोबर मग लगेचच प्रतापसुद्धा कल्पनाला म्हणत असतो, कल्पना बस. सायली एवढं म्हणते तर बसून घे. मग लगेचच कल्पना होकार देते आणि खाली बसते. ती म्हणत असते, म्हणजे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तन्वीने हे जे काही केलं आहे त्याच्यावरती तिला काही जाब विचारायचंच नाही का? तिला कोणीच काही बोलायचं नाही, सगळ्यांनी हे असं गप्प राहायचं? त्यावर सायली म्हणत असते, मी आता जे विचारेन त्याचं मला नीट उत्तर द्या. मला सांगा, आपल्या घरातल्या किल्ल्या कोणाकडे आहेत? त्यावर कल्पना म्हणते, तुझ्याकडे. सायली म्हणते, पूर्णा आजींनी त्या किल्ल्या मला खूप विश्वासाने दिल्या होत्या आणि त्या किल्ल्या फक्त किल्ल्या नव्हत्या, तर ती हे घर सांभाळण्याची पूर्णच्या पूर्ण जबाबदारी होती आणि तीच जबाबदारी मी पार पाडते असं तुम्ही समजा. आणि आता ह्या घरची मॅनेजर म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मॅनेजर नाही, तू CEO आहेस या घरची. त्याबरोबर सायली म्हणते, बरं, ह्या घरची CEO म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगते की आजच्या नंतर प्रियाचा विचार ह्या घरातल्या कोणीही करायचा नाही. त्याबरोबर सगळे सायलीला म्हणतात, अगं पण. त्यावर सायली म्हणते, एक मिनटं थांबा, माझं पूर्ण झालेलंच नाही आहे. घराला जर वाळवी लागत असेल तर आपण काय करतो? आपण विचार करत राहतो का त्या वाळवीचं, की आपल्याच घराला का लागली म्हणून? त्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही. त्याबरोबर मग लगेच सायली म्हणते, नाही करत ना. मग तसंच जर घराला वाळवी लागल्यावर आपण विचार नाही करत, मग आता आपण प्रियाचा एवढा विचार का करायचा? त्यावर आता घरातल्या सर्व सदस्यांना सायलीचं जे म्हणणं असतं ते पटत असतं. सायली म्हणत असते, जर घरातल्या वाळवीचा आपण इतका विचार करत नाही, तिच्यावरती कायमचा बंदोबस्त करतो आणि तिला कायमचं विसरून जातो, तसंच आपण प्रियाच्या बाबतीतही केलं पाहिजे. आपण प्रियाचाही फार विचार करायला नको. तिचा विचार करून करून सतत आपण का म्हणून आपल्या घरातलं वातावरण खराब करायचं? का म्हणून काय गरज आहे आपल्याला आपण आपल्या घरातलं वातावरण दूषित करून घ्यायचं? त्यामुळे आजच्या नंतर प्रियाचा विचार या घरात कोणीही करायचा नाही. आनंदाने हसत खेळत पुढचे दिवस काढायचे आणि लवकरच अश्विन भाऊजींना सुद्धा प्रियाचं खरं रूप समजेल आणि ते सुद्धा आपल्या सगळ्यांबरोबर येतील. तर आता सायली ही खोलीत आलेली असते. अर्जुनही खोलीत असतो. सायली अर्जुनला सांगत असते, हे बघा, उद्या मी खरेदीला जाणार आहे नवरात्रीच्या, तर तुम्हाला जर काही आणायचं असेल तर तुम्ही मला आधीच सांगा, मी तुमच्यासाठी घेऊन येईन. किंवा मग जर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर खरेदीसाठी येणार असाल तर तसंही सांगा, म्हणजे तुम्हाला वेळ असेल बरोबर त्यावेळी आपण खरेदीला जायचं ठरवू. बोला. त्याबरोबर अर्जुन सायलीकडे एकटक बघत असतो. सायली म्हणत असते, अहो काय झालं, असं एकटक का बघताय? त्यावर अर्जुन म्हणत असतो, आजपर्यंत मी सायली 2.0 तर बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, पण आता मी पहिल्यांदा आज ह्या घरची बॉस मॅनेजर सायली बघितली आणि खरोखर सांगतो की म्हणजे ती खूप वेगळी होती. तुझं ते रूप खूप भारी होतं. त्यावर सायली म्हणत असते, घरच्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या सुखासाठी कधीतरी घरच्यांना ऑर्डरसुद्धा सोडावी लागते हो. त्याबरोबर अर्जुन लगेचच म्हणतो, पण आज तो ऑर्डर सोडताना खूप वेगळीच काहीतरी वाटत होतीस. त्यावर सायली म्हणते, जर मी तशी ऑर्डर सोडली नसती ना, हक्काने सांगितलं नसतं ना, तर घरातल्या कोणी माझं ऐकलंच नसतं आणि तुम्ही तरी कुठे ऐकता माझं मी ओरडल्याशिवाय. त्यावर अर्जुन म्हणतो, मॅडम मी मात्र तुमचं सगळं ऐकतो, तुम्ही ओरडण्याच्या अगोदर, कळलं ना? त्यावर सायली म्हणते, हो का, तुम्ही खरंच सगळं ऐकता माझं? आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं अशाच सहज गप्पा मारत बसलेले असतात. त्यांचं बोलणं चालणं सुरू असतं.
घरामध्ये प्रिया आलेली गोष्ट कोणालाच पटलेली नसते, पण आता अश्विन हे एक मुख्य हत्यार तिच्या हातामध्ये असल्या कारणामुळे घरातल्या इतर कोणालाच तिला काही बोलता येत नसतं. पण सायली काहीही झालं तरी तिला घरात येऊ देणार नाहीच मी, असंच म्हणत असते आणि ती ठरवते की काहीही झालं तरी प्रिया पुन्हा या घरचा भाग कधीच नाही होऊ शकत. मी पुन्हा त्या वाळवीला घरात येऊ देणार नाही. आत्ता कसं बसं तिला घरापासून दूर केलं आहे, पण पुन्हा नाही, आता बाद झालं असं आता सायली ठरवत असते. तर आता दुसरीकडे कुसुम ही एकटीच शांत बसलेली असते. सुमन काकी आता विचार करत असते की काय सुरू आहे हे सगळं. म्हणजे हे त्या महिपतलाच भेटायला जातात हे तर कन्फर्म, पण हे सगळं कशासाठी करतात? यांना काय गरज आहे अजूनही त्या महिपतबरोबर मैत्री ठेवण्याची? भाऊजींनी एवढं समजावूनही यांनी काय ऐकलं नसेल? काय कारण असेल यांचं त्या महिपतबरोबर मैत्री असण्यासाठी? नाही नाही, आता काहीही झालं तरी मला सर्व माझी हिंमत एकवटावी लागेल, गोळा करावी लागेल आणि यांना या प्रश्नांचं उत्तर विचारावंच लागेल. इतक्यात अचानक लाईट पेटते. त्याबरोबर लगेचच आता तिची नजर वरती जाते, तर वरती नागोबा उभा असतो. आता तो तिला म्हणतो, काय गं, अशी माझ्याकडे एकटक बघतच राहणार आहेस का? की जाऊन माझ्यासाठी जरा पाणी वगैरे सुद्धा घेऊन येणार आहेस? चलूट पटकन पाणी घेऊन ये जा माझ्यासाठी. त्याबरोबर ती म्हणते, हो लगेच घेऊन आले, येते मी. आणि मग ती आता पाणी आणण्यासाठी मागे जाते. पण आता काकीला काही राहत नसतं. मग सुमन काकी लगेचच आता विचारते नागोबाला, अहो तुम्ही अजूनही त्या महिपतबरोबर मैत्री का ठेवली? तुम्ही अजूनही महिपतला भेटायला जाता बरोबर ना? मग कशासाठी? काय गरज आहे तुम्हाला महिपतला भेटण्याची? का भेटता तुम्ही महिपतला सांगा ना मला. त्याबरोबर आता नागोबा तिला म्हणत असतो, हे बघ, आपली जेवढी बुद्धी आहे ना, आपण तेवढाच विचार करायचा आणि तेवढंच बोलायचं. बुद्धीपेक्षा जास्त विचार आपण करायचा नाही, ते आपल्याला झेपत नाही. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो तुम्ही असं का बोलता प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर? सांगा ना, तुम्हाला काय वाटतं? मी बोलते ते चुकीचं आहे का? आणि बायको म्हणून तुम्हाला बोलण्याचा एवढाही अधिकार आता मला उरलेला नाही आहे का? अहो तुमची बायको आहे ना मी लग्नाची. मी जे सांगते ते आपल्या घराच्या भल्यासाठी, तुमच्या भल्यासाठीच असणार आहे ना. नको ठेवू त्या नागराजजवळ संबंध. अहो तो महिपत चांगला माणूस नाही आहे, खरंच नका ठेवू त्याच्याशी संबंध. अहो त्याने आपल्या घराचं वाटोळं करू नये ना, एवढी माझी साधी सोपी इच्छा आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की पुन्हा त्याच्याशी संबंध नको. खरंच तो चांगला माणूस नाही आहे, तो किती विचित्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अहो तो एक घर उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवतो. ते घर आपलं नसावं ना, एवढीच माझी इच्छा आहे. त्याबरोबर आता इकडे अर्जुन हा चैतन्यला कॉल करत असतो. चैतन्य फोन उचलत नसतो, अर्जुन फोन करत असतो. इतक्यात त्याची नजर पडते समोर. तर समोर आता टेंट बांधून प्रिया आणि अश्विन हे दोघं जण राहिलेले असतात. अश्विन हा मस्त अंगावरती पांघरून घेऊन झोपलेला असतो, तर प्रियाला मात्र डास चावत असतात आणि त्यामुळे तिला झोप येत नसते. तर हे सर्व काही बघून आता अर्जुनला मात्र खूपच जास्त मजा येत असते. त्याला वाटत असतं की चला, जे होतंय ते चांगलं होतंय. पण कॉपी कॅटर्स, मी आणि सायली आम्ही दोघं जण टेंट बनवून राहिलो होतो, म्हणून हे दोघंसुद्धा टेंट बनवून राहिले. पण यांना काय वाटलं, घरचे यांना घरात घेतील का? त्याबरोबर आता त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो काय चाललं आहे तुमचं? तुम्ही फोन करायला आला होतात ना, झाला का तुमचा फोन? चला. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बरं झालं तू आलीस, मी इथे आता एक मूवी बघत होतो. त्याबरोबर सायली म्हणते, मूवी? त्यावर अर्जुन सांगतो, हो, सुपर फ्लॉप मूवी. त्याबरोबर सायली म्हणते, सुपर फ्लॉप मूवी? अशी काय बघत होतात तुम्ही मूवी? त्याबरोबर लगेचच अर्जुन सायलीला म्हणतो, तुला पण बघायची आहे, ये इकडे. आणि मग अर्जुन लगेचच सायलीला जवळ घेतो, तिच्या खांद्यावरती हात टाकतो आणि तिला म्हणत असतो, ती बघ, समोर चालू आहे ना जी मूवी, ती बघतोय मी. त्याबरोबर सायली आता समोर बघते आणि सायलीला सुद्धा खूपच मोठं आश्चर्य वाटतं आणि तिला आता हसायला सुद्धा येतं. ती हसते पण आणि म्हणत असते, कॉपी कॅटर. तुम्हाला आठवतं आहे का हो, आपण सुद्धा आपलं जेव्हा नवीन लग्न झालं होतं आणि आपल्याला आपले घरातले घरात घेत नव्हते, त्यावेळेस हा असाच माझ्या साड्यांनी एक छोटासा घराचा प्रकार करून राहिलो होतो. किती छान वाटत होतं ना तिथे आपल्याला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली बायको, पण तेव्हा तू माझ्याबरोबर होतीस, त्यामुळे तो साधा बिस्तेरासुद्धा मला अगदी गादी समान वाटत होता. पण इथे मात्र तसं नाही आहे. इथे तन्वी ही अजिबातच असं फील करेल असं मला वाटत नाही. बघा ना तिची अवस्था कशी वागते ती. तू होतीस सोबत म्हणून ते छोटंसं घर माझ्यासाठी आलिशान महाल होतं. ती खुळबुडीत जागासुद्धा माझ्यासाठी मखमली गादी होती. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणत असते, पण प्रिया या सर्व परिस्थितीत ॲडजस्ट नाही करू शकणार. अहो आश्रमात असताना तर ती किती नखरे करायची, म्हणजे
मला मऊ मऊ गादीच हवी आहे, पंखा फास्टच हवा आहे, परत सगळ्या लाईटी बंदच हव्यात, कुठूनच उजेड यायला नको, कोणाचा आवाज नाही झाला पाहिजे, एकदम कडक. तुम्हाला माहिती आहे का, उगाचच्या उगाच तिचं हे एवढं सगळं सहन करून करून ना आम्हाला सगळ्यांनाच कंटाळा आला होता. पण आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता, त्यामुळे आम्ही मात्र तिला झेलत राहायचो. त्याबरोबर आता ते दोघं विचार करत असतात की हे जे काही करायचं ठरवलंय ते फार काळ काही टिकणार नाही. अर्जुन म्हणतो हे नाटक फक्त एकच दिवसापुरती आहे. तर आता इथे लगेचच प्रिया ही उठून बसलेली असते आणि ती म्हणत असते की काय करू यार, मला झोपच येत नाही आहे, एवढं चांगलं अलिशान घर सोडून इथे येऊन राहावं लागतं. ह्या बावळटाला कळत नाही का स्वतःच्या आईवडिलांना कसं कन्व्हिन्स करायचं ते. त्याबरोबर प्रिया आता अश्विनच्या पाठीत फटका मारते आणि त्याला उठवते. अश्विन घाबरून उठतो आणि म्हणत असतो, तन्वी अगं काय हे, काय करत होतीस तू, तू काय चाललंय काय तुझं, तू झोपली का नाही आहेस अजून. त्यावरती म्हणत असते की अरे मच्छर होतं ना तुझ्या पाठीवर, मग ते मच्छरच मारायला मी गेले होते, खरंच रिअली. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो, बरं केलंस तू मच्छर मारलंस ते, पण एक काम कर आता तू सुद्धा मस्तपैकी अंगावरती पांघरून घे आणि झोपून जा. ओढणी पांघर म्हणजे तुला बरं वाटेल आणि तुला डासही चावणार नाही. चल 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 झोपून घे. आणि मग लगेचच अश्विन हा झोपून घेतो. अश्विन झोपल्याबरोबर प्रिया आता म्हणत असते, अरे हा लगेच झोपला सुद्धा, आता मी काय करू, मी कसं करू, हे मच्छर जे माझ्या कानाजवळ गाणं बोलतायत त्याच्यावरती मी काय डान्स करू का. त्यावर सायली म्हणत असते, बघालच तुम्ही, हे सर्व फार काळ नाही टिकणार, प्रियाला एवढी नाटकं जमणारच नाही. प्रिया ताबडतोब या नाटकातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी पर्याय काढणार. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की तिने काहीही केलं तरी आता घरातले सगळे तिला पुन्हा नव्याने घरात घेतील असं मला तरी वाटत नाही, कारण आता मुळात तिची ती लायकी उरलेलीच नाही आहे ना. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो की बघूया काय घडतंय ते पुढे, जाऊ दे चला आपण तर आतमध्ये जाऊ. आणि मग आता लगेच सायली आणि अर्जुन हे दोघंही जण आतमध्ये जायला निघतात. खरं तर जे काही घडत असतं ते बघून अर्जुनला मात्र खूपच जास्त मजा येत असते. त्याला वाटत असतं की जे चाललंय तेच बरं चाललंय. त्याबरोबर आता सायली म्हणते, तिने अश्विन भाऊजींवर राग काढला, मी बघतेच तिच्याकडे आता. त्यावर लगेचच तो म्हणतो की नाही नको, तिला असं जाणवायलाच नको की आपण आसपास आहोत, आपण तिला बघतोय म्हणून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिया स्वतःच्या अंगावरती रोकेल टाकून घेते आणि आता ती काड्यापेटी जाळत असते. तर हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, वाईट वाटतं. प्रतिमा आत्या रडत असते. तर अश्विन म्हणत असतो, आत्या अगं थांबव ना तिला, आत्या प्लीज असं नको करू, बोल ना. तर दुसरीकडे अर्जुन हा त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो. मग तो विचार करतो की सायलीच्या गाठोड्याचं ठीक आहे, पण तन्वीचं गाठोडं कसं गायब झालं, मे बी तिने ते तिच्या घरात लपून ठेवलं असेल तर. आणि मग आता अर्जुन हा लगेचच प्रियाच्या खोलीत येतो आणि ते गाठोडं शोधून काढतो आणि त्याच्यातनं एक फोटो काढतो. तो फोटो बघून हसत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.